गीताने सांजला पिक केला आणि दोघी कॉलेजला जायला निघाल्या. एक्झाम असल्याने त्यांना काही नोट्सच्या झेरॉक्स मारायच्या होत्या. दोघी झेरॉक्स मारायला म्हणून झेरॉक्स सेंटरजवळ आल्या. गीताने बंच दिला आणि त्या दोघी बोलत बाजूला उभ्या राहिल्या. बोलता बोलता तिची नजर त्याच्यावर स्थिरावली. हाय, तुम्ही इथे? त्याला समोर पाहून तिला आश्चर्य वाटलं. हाय, यस, ऑफिसचं थोडं काम होतं म्हणून आलो होतो. पण तुम्ही कोणीकडे निघालात? तुम्हाला अजून आरामाची गरज आहे, तो काळजीने म्हणाला. एक्झाम आहे ना, त्यामुळे कॉलेज चुकून कसं चालेल? बाय द वे, ही गीता माझी फ्रेंड आणि गीता हे विरेश जोशी यांनीच त्या दिवशी माझा जीव वाचवला, सांज ओळख करून देत म्हणाली. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या मैत्रिणीचा जीव वाचवलात, गीता मनापासून म्हणाली. डोंट से थँक्स, इट्स माय ड्युटी मॅम. एखाद्याला प्रॉब्लेममध्ये पाहून मी स्वतःला त्या व्यक्तीला मदत करण्यापासून रोखू शकत नाही, तो अगदी गोड स्वरात म्हणाला. तरी पण आजकाल लोक शूटिंग करतील पण कुणाला मदत करणार नाहीत, सांज म्हणाली. हेही खरं आहे, तो बोलला. सांज तू बोल, मी पटकन आलेच. गीता शेजारील दुकानात गेली. विरेश आणि सांज बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. सवत जाळ्यात येतच होता. हा चान्स विरेश सोडणार नव्हता. आज नशीब देखील त्याच्यावर मेहरबान होतं. बोलण्याच्या ओघात त्याने तिचा नंबर मिळवला. त्याच्या चेहऱ्यावर खुनशी विजय हास्य पसरलं, ज्याच्यापासून सांज अनभिन्न होती. तिच्याशी बोलून तो त्याच्या कामाला जायला निघाला. सान्वी ऑफिसमध्ये आल्यापासून अस्वस्थ होती. तिला खूप अशक्त वाटत होतं. नाईलाजाने तिने लीव टाकली आणि ती घरी निघून आली. सान्वी, काय होते बाळ, बरं वाटत नाहीये का? सान्वीला असं अचानक घरी आलेलं पाहून लताताईंनी विचारलं. आई, काहीच समजत नाहीये, खूपच अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय, सान्वी म्हणाली. संध्याकाळी आरवला घेऊन दवाखान्यात जाऊन ये. सध्या तुझी खूप धावपळ सुरू आहे, त्यामुळे कदाचित तुला त्रास होत असेल. तू रूममध्ये जाऊन आराम कर, लता म्हणाल्या. हो आई. सान्वी तिच्या रूममध्ये निघून गेली. फ्रेश होऊन ती बेडवर आडवी झाली. तिला कळत नव्हतं अचानक हे सगळं तिच्यासोबत काय व्हायला लागले. इतका विकनेस तिला याआधी कधीच आला नव्हता. तिने डॉक्टर राठोडना कॉल केला. हॅलो सान्वी, हाऊ आर यू? डॉक्टर राठोड यांनी लगेचच तिचा कॉल रिसीव्ह केला. डॉक्टर, सॉरी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला, पण तुम्ही दिलेल्या गोळ्यांमुळे मला सारखी झोप येते, अशक्त वाटतं, ती म्हणाली. ओह बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला उद्या संध्याकाळी भेटायला या, आपण मेडिसिन बदलून देऊ, डॉक्टर म्हणाले. ओके डॉक्टर, सान्वी म्हणाली. त्यांच्याशी बोलून तिने कॉल कट केला आणि बेडवर आडवी झाली. पडल्या पडल्या तिला झोप लागली. इकडे डॉक्टर राठोड त्याची वाट पाहत बसून होते. ते मनातून अस्वस्थ झाले होते. एकीकडे आरव होता तर दुसरीकडे तो. दोघेही त्यांच्या जीवावर उठले होते. कारण म्हणजे सान्वी. एवढं काय रहस्य होतं जे सान्वी थ्रू बाहेर येऊ शकत होतं आणि ते त्याला यायला नको होतं? डॉक्टर राठोड, त्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. आलास तू? हे बघ, मला आता यातून मुक्त कर. कंटाळलोय मी या सगळ्याला. गेले कित्येक वर्ष मी हे सगळं करतोय, पण आता तिचा नवरा, तो खूप चलाख आहे, समजते तुला? डॉक्टर राठोड हायपर होत म्हणाले. डोंट वरी डॉक्टर, किती घाबरतोस? तिच्या नवऱ्याला सत्य समजेपर्यंत ती अर्धमेली झाली असेल. तिला असं क्षण तडफड करताना पाहून जीवाला इतका सुकून मिळतो म्हणून सांगू. आज पण ऑफिसला आली तेव्हा अर्धी तुटली फुटली होती ती. थोडे दिवसात तिची अवस्था अशी असेल की ना धड जगू शकणार ना मरू शकणार. ती अशी निश्चित पडलेली असेल आणि तिचा नवरा तिच्यासाठी काहीही करू शकणार नाही. डॉक्टर, पण तिच्या मेडिसिनचा डोस जरा कमी कर बाबा. लवकरच तिला एक मोठा धमाका पाहायला मिळायचा आहे. त्यानंतर ती अशी काही तडफडेल की, असं म्हणत तो विकृतपणे हसू लागला. काय करणार आहेस तू? हे बघ, तुला जे करायचंय ते तू कर, पण मला यात अडकवू नकोस रे बाबा, डॉक्टर राठोड म्हणाले. किती घाबरतो रे डॉक्टर तू. जरा तरी गट्स असू दे तुझ्यात. हे घे, उद्यापासून तिला हे मेडिसिन द्यायचं. बघ कशी तरतरीत होते ती. आणि हो, काही करून तिची मेमरी परत यायला नको. तिला आठवलं नाही पाहिजे तिने काय केलंय ते. ती आठवण्यासाठी देखील तडफडली पाहिजे. माझे शब्द लक्षात ठेव, तो डॉक्टर राठोडना बजावत म्हणाला. त्याने त्यांचा निरोप घेतला आणि तो निघून गेला. आजही आरव घरी आला तरी सान्वी झोपली होती. त्याने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिने थोडी चुळबुळ केली आणि परत झोपून गेली. ती डोळे उघडायचा प्रयत्न करत होती, पण तिच्याने ते उघडले जात नव्हते. आरवला तिची काळजी वाटत होती. उद्या सकाळी उठल्यावर तिच्याशी बोलून घ्यायचं त्याने पक्क केलं आणि फ्रेश होऊन तोही झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सान्वीने डॉक्टर राठोडकडे जाऊन मेडिसिन चेंज करून घेतली. त्याने तिला बराच फरक पडला, पण हा फरक वरवरचा आहे हे तिला माहीतच नव्हतं. याचे परिणाम थोडे दिवसांनी दिसणार होते, याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. सान्वी रूममध्ये आली तेव्हा आरव कुणाशी तरी कॉलवर बोलत होता. तिने त्याला 4-5 वेळा हाक मारली. तो तिला नजरेने थांब असं खुणावत होता. किती काम करायचं, काही लिमिट्स वगैरे आहेत की नाही? ऑफिसला काम, घरी काम, मला कधी वेळ देणार हे,
तिची नुसती चिडचिड सुरू होती. सान्वी, तो म्हणाला. अजून कुणाला कॉल करायचा असेल तर करून घ्या, ती रागात म्हणाली. सोना, महत्त्वाची कामं सुरू आहेत, तो समजवत म्हणाला. ती कायमचीच आहेत, हल्ली जरा जास्तच वाढलेत, असं नाही वाटत तुम्हाला? ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. आजकाल तू माझी जास्त वाट पाहत असते म्हणून तुला असं वाटतं, तो तिच्या शेजारी बसत म्हणाला. तुम्ही उद्या तरी असणार आहेत ना आमच्यासोबत, ती म्हणाली. उद्या काय आहे, त्याने न समजून विचारलं. आरव, उद्या शुभ्रा येते, आपण सगळे शॉपिंगला जाणार आहोत, विसरला का तुम्ही, ती म्हणाली. अरे बाबा, आता मी कुठे शॉपिंग करत बसू, राज असणार आहे तुमच्यासोबत, त्याला फ्री दिले आम्ही, मी आणि अंशला तुम्हाला जॉईन होऊ, तो म्हणाला. कसे आहात हो, तुम्ही मला हो म्हणाला होतात ना, ती म्हणाली. अगं सोना, मीटिंग्स आहेत, 8 दिवसांनी दिल्लीला जायचे, त्याचं काम पेंडिंग आहे, तो तिला समजावू लागला. तुम्ही दिल्लीला जाणार आहे, तिने डोळे मोठे करत विचारलं. हो, तिकडून परत यायला मला 3-4 दिवस लागतील, तो म्हणाला. मला तुम्ही सांगितलं का नाही, हल्ली तुमचं माझ्याकडे लक्ष नसतं, मी विचारल्याशिवाय तुम्ही काही सांगत देखील नाही, लवकर घरी येत नाही, बोलायलाही वेळ नसतो, बाकी तर. ती पुढे काय बोलणार इतक्यात त्याने तिला मिठी तोडून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. ती रागाने त्याला विरोध करू लागली, तसं त्याने हसतच तिला अजून जवळ ओढलं. तो तिला पॅशनेटली किस करत होता, तिच्या नाजूक अधर पाकळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेत होता. काही गरज नाही आहे जवळ घ्यायची, ती रागात मान फिरवत म्हणाली. गरज कशी नाही, किती दिवस उपाशी ठेवले तुम्हाला, मी बाबडा सगळं सहन करतो म्हणून तुम्हाला जास्तच त्रास देते, तो भोळेपणाचा आव्हानात म्हणाला. मी त्रास देते की तुम्ही त्रास देता, ती म्हणाली. त्रास तर तूच देते, तो तिची नाईटी शोल्डरवरून खाली सरकवत म्हणाला. मुद्दामून करताना असं, ती म्हणाली. कसं, तो तिला चिडत म्हणाला. मला नाही बोलायचं तुमच्याशी, ती त्याच्यापासून दूर जायला लागली, तसं त्याने तिला अलगद बेडवर पुश केलं आणि तो तिच्यावर झुकला. आज सुटका नाही आहे तुझी, तू कितीही बहाणे केलेस तरी आज तुला माझंच बनून राहायचं आहे, तो तिच्या मानेवरून ओठ फिरवत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिचं रोम रोम शहारू लागलं. कितीतरी दिवसांनी ते आज इतक्या जवळ आले होते. त्याचा धुंद करणारा स्पर्श, त्याची इंटेन्स नजर, त्याच्या प्रेमाचा आवेग, सगळंच हवं हवंसं वाटत होतं. त्याच्या प्रेमाची मोहर तिच्या संपूर्ण शरीरावर उमटत होती. आरव, ती म्हणाली. हां जान, थँक्स, ती अगदी मनापासून म्हणाली. फक्त थँक्स हा, मला वेगळ्या पद्धतीने थँक्स हवे, तो तिच्या गालावरून ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला. त्याचा स्पर्श क्षणोक्षण तिच्यावर मोहनी घालत होता. तिने अलगद त्याच्या मानेवर ओठ टेकवले, तसं त्याचे डोळे आपोआप मिटले गेले. तिने त्याच्या शर्टची बटन्स काढली आणि त्याच्या छातीवर ओठ टेकवले. ती भान हरपून त्याला किस करत होती. तिला फक्त तो हवे होता. दोघेही एकमेकांचं व्हायला परत एकदा आतुर झाले होते. प्रेमाला परत एकदा रंगत चढत होती. पण हे प्रेम असंच फुलत जाणार की त्यांना एकमेकांसाठी झुरत राहावं लागणार, हे मात्र येणारा काळ ठरवणार होता. आज शुभ्रा येणार असल्यामुळे सान्वी सकाळी पटापट आवरत होती. शुभ्रा तिच्या बहिणीसोबत येणार होती. त्यांच्यासोबत राजची वहिनी मुंबईत येण्यासाठी नाचत होती. पण राजने त्यांच्या मनसुब्यांवर तसंही पाणी फिरवलं होतं. आजकाल सान्वीची तब्येत थोडी बरं वाटत होती. त्यात शुभ्रा येणार असल्याने ती थोडी अजून खुश होती. आज अनन्याची सुद्धा भेट होणार होती. आरव, ठेवा ना तो लॅपटॉप, सान्वीने वैतागत त्याच्याकडे पाहिलं. सकाळी उठल्यापासून त्याची लॅपटॉपवर खुडबुड सुरू होती. 2 मिनिट सोना, तो म्हणाला. 2 मिनिट करत 2 तास उलटून गेले. आपल्याला निघायला उशीर होईल ना, शुभ्राचा कॉल होता, थोड्या वेळात इकडे पोहोचेल, सान्वी म्हणाली. राज जाणार आहे तिला पिक करायला, तिचं सामान रूमवर ठेवून फ्रेश होऊन मग ते रेस्टॉरंटला येणार आहेत, आरव म्हणाला. तरी पण, ती बोलली. एवढी आतुर तर तू मला भेटायला देखील कधी झाली नव्हती, आज इतकी एक्सायटेड का, आरवने तिला चिडवत विचारलं. त्याला काही कारण आहेत. गेले कित्येक वर्षात मला कोणी फ्रेंड्स नव्हता, त्यामुळे असेल कदाचित, ती शून्यात नजर लावून म्हणाली. आत्ता मी आहे ना, त्याने तिला मिठी मारत म्हटलं. तसं ती हलकी हसली. तुम्हाला 10 वेळा हाक मारावी लागते मिस्टर आहुजा, ती त्याचं नाक ओढत म्हणाली. तू जेव्हा वैतागून हाक मारतेस ना तेव्हा खूप आवडतं मला. कारण काय असेल सांग, तो म्हणाला. काय कारण आहे? कारण तुला मी हवा असतो. बऱ्याचदा तुझी इच्छा असते की घरी आल्यावर मी फक्त तुझ्या आसपास असावं म्हणून. वाटतं ना असं, त्याने तिच्या गालावर गाल घासत विचारलं. वाटतं, ती त्याच्याकडे वळत म्हणाली. तिने त्याच्या कमरेभोवती हात गुंफून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तुम्ही फक्त माझे असावात, घरी आल्यावर तुमचा पूर्ण वेळ माझा असावा. पण मला माहिती आहे तुम्हाला खूप काम असतं. ॲज अ एम्प्लॉय म्हणून मी इतकी बिझी असते. तुम्ही तर एवढा मोठा बिझनेस सांभाळता, मग बिझी तर असणारच ना. हां, तरी पण मी तुमची तक्रार करणार. तुमच्या वेळेवर माझा सगळ्यात जास्त अधिकार आहे.
ती त्याच्या मानेभोवती हात गुंफत म्हणाली, माझ्यावर सगळ्यात जास्त अधिकार तुझाच आहे सान्वी. फक्त तू हवी असतेस मला. तो तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला. मिस्टर आहुजा, आवरायला जा, उशीर होतोय. ती त्याला दूर करत म्हणाली. ही चीटिंग आहे हं, तो बोलला. काही चीटिंग वगैरे नाहीये. जा आधी आवरून घ्या. उगाच सतवू नका ना मला. ती त्याला बाथरूमकडे ढकलत म्हणाली. तो हसत आवरायला निघून गेला. सान्वी तिचं बाकीचं आवरत असताना तिला काहीतरी क्लिक झालं. आरव ऐका ना, तिने हाक मारली. हा सोना, त्याने बाथरूममधून आवाज दिला. मी डॉक्टर राठोडच्या क्लिनिकला कॉल करून 4 दिवसानंतरची अपॉइंटमेंट घेते. आता शुभ्रा आहे तर मला जाता येणार नाही. हरकत नाही राणी, करून घे कॉल, तो बोलला. हां. सान्वीने डॉक्टर राठोडच्या क्लिनिकचा नंबर फिरवला. आरव अंघोळ करून बाहेर आला. नेमकं तेव्हा सान्वीने कॉल कट केला. आरव, डॉक्टर राठोड, ही इज नो मोर, ती ओरडून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. व्हॉट? त्याने आश्चर्याने तिच्याकडं पाहिलं. हो ना, आज सकाळी त्यांची बॉडी समुद्रकिनाऱ्यावर सापडली. असं अचानक कसं झालं? कुणी मारलं असेल त्यांना? ती म्हणाली. त्याचा तपास पोलीस लावतील. आपल्याला कसं माहीत असणार ना? कदाचित त्यांनी सुसाईड केली असेल. शक्यता नाकारता येत नाही, तो शांतपणे म्हणाला. पण असं व्हायला नको होतं ना, ती मनातून हळहळली. जन्माला आलेल्या जीवाला मरावं तर लागणारच ना सान्वी. शेवटी तुझा मृत्यू तुम्ही केलेल्या कामावर पण डिपेंड असतो. असो, तू नको तुझा मूड खराब करून घेऊस. कम ऑन, माझी बायको इतकी सुंदर तयार झाली आहे. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी मला चालणार नाही, तो म्हणाला. आरव, पण हे शॉकिंग आहे, ती म्हणाली. आयुष्यात बऱ्याच शॉकिंग गोष्टी घडतात सान्वी. तू प्रत्येक गोष्टीचा स्वतःवर परिणाम करून घेणार आहे का? तो तिला मिठीत कवटाळत म्हणाला. तो नुकताच अंघोळ करून आल्याने त्याच्या बॉडीचा फ्रेग्रन्स तिच्या नसानसात भिनत होता. त्यात त्याचा बेधुंद करणारा स्पर्श. सान्वीवर हावी ना होईल तर शपथ. त्याचा हात तिच्या टी शर्टमधून तिच्या गोऱ्या पोटावरून फिरू लागला. तसं तिचं डोकं सुन्न पडलं. आरव, मी आत्ताच तयार झाली आहे, ती नजर झुकवत म्हणाली. म्हणूनच तर राहवत नाहीये, तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. त्याने तिला जवळ ओढत तिचे हात त्याच्या उघड्या छातीवर विसावले. नजर त्याच्या नजरेत मिसळली. त्याने अलगद तिच्या मानेला झटका देऊन तिचा चेहरा अगदी जवळ आणला. त्याचे ओठ तिच्या हनुवटीवर टेकले गेले. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होते. ती भान हरपून त्याचा स्पर्श फील करण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू त्याचे ओठ तिच्या गालावरून, तिच्या नाकावरून, तिच्या कपाळावरून, मानेवरून फिरू लागले. तिने स्वतःला कधीच सरेंडर केलं होतं. त्यांची नजर तिच्या लाल चुटूक ओठांवर स्थिरावली. ते खूपच मादक भासत होते. त्याने आवेगाने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिच्या नाजूक पाकळ्या तो स्वतःच्या ओठांमध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करत होता. तिचे वाढलेले श्वास, तिच्या श्वासांची होणारी हालचाल, तिची आतुर काया त्याच्या स्वाधीन होण्यासाठी तळमळत होती. त्याने अलगद तिच्या कपड्यांचा अडसर दूर केला. तिच्या सौंदर्यावर अधिकार सांगू लागला. तो तिला प्रेमाने कुरवाळत होता, खुलवत होता. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची लाली पसरत होती. गाल अगदीच गुलाबी झाले होते. बरं, फक्त तो हवा होता. त्याचं प्रेम, त्याचा आवेग, त्याचा स्पर्श, त्याचा अधिकार गाजवणं हवं असं वाटत होतं. त्याने अलगद तिच्या मानेवर बाईट केलं. तिच्या तोंडून समाधानाचा सुस्कारा बाहेर पडला. तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं. त्याच्या स्पर्शात ती इतकी वाहावत गेली की डॉक्टर राठोडसोबत जे काही झालं ते तिच्या डोक्यात देखील आलं नाही. आणि हेच आरवला हवं होतं. डॉक्टर राठोडला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली होती आणि ती स्वतः आरवने दिली होती. आदल्या दिवशी रात्री 1:30च्या सुमारास आरव घरातून बाहेर पडला. डॉक्टर राठोडकडे सान्वीची ट्रीटमेंट सुरू केल्यापासून तो त्यांच्यावर लक्ष ठेवून होताच. गेले काही दिवस जेव्हा सान्वीला मेडिसिनमुळे त्रास व्हायला लागला तेव्हाच त्याने ते मेडिसिन चेकअपसाठी पाठवलं होतं. त्या मेडिसिनबद्दल खरंच समजल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. डॉक्टर राठोडला आता वेगळ्या भाषेत समजवायला लागणार हे त्याला कळून चुकलं होतं. डॉक्टर राठोडने बदलून दिलेल्या गोळ्या देखील आरवने चेकिंगसाठी पाठवल्या होत्या. त्या बदल्यात दुसऱ्या गोळ्या त्याने त्या डब्बीमध्ये भरून ठेवल्या होत्या, ज्यामुळे सान्वी रिकवर होत होती. त्याला अजून एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे डॉक्टर कायम सान्वीला त्यांच्याकडील मेडिसिन देत होते, ना की प्रिस्क्रिप्शन हायर करत होते. दिलेल्या मेडिसिनच्या बॉक्सवर वेगळं नाव आणि आतील गोळ्या वेगळ्या होत्या, हे तपासादरम्यान त्याच्या लक्षात आलं होतं. काल रात्री जेव्हा आरवने त्याच्या माणसांकडून डॉक्टर राठोड यांना उचललं ते फायनल निर्णय करण्यासाठी, आदल्या दिवशी रात्री 1:30 वाजता आरव डॉक्टर राठोडना ठेवलेलं त्या ठिकाणी निघून आला. आरवने असं बांधून आणलेलं समजताच डॉक्टर राठोड खवळले. हे सगळं काय सुरू आहे मिस्टर आरव? मी तुमच्या सांगण्यावरून तुमच्या बायकोची ट्रीटमेंट सुरू केली, त्याचं हे फळ दिलं का तुम्ही मला? डॉक्टर म्हणाले. रिलॅक्स डॉक्टर राठोड, एवढं रागवणं शरीरासाठी चांगलं नसतं. किती ती चिडचिड, तो हसत म्हणाला.
तुम्ही मला इथे का आणलंय? डॉक्टर राठोड यांनी चिडत विचारलं. ही शोभ चुकता करायला. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जे वागताय त्याकडे माझं लक्ष नाहीये? तुम्ही सान्वीला ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या मी लॅबमध्ये टेस्टिंगला दिल्या होत्या डॉक्टर राठोड. 2 दिवसात काय अवस्था झाली होती तिची? तुम्ही मला मूर्ख समजता का हो? तिला तुम्ही असं पॉयझन देत होता ज्याने ती खंगून जाईल? आरव त्याची कॉलर पकडत म्हणाला. हे खोटं आहे, डॉक्टर बोलले. पुरावा आहे माझ्याकडे डॉक्टर राठोड. इतकंच नाही, तुम्ही ज्या मेडिसिन बदलून दिल्या त्यात देखील पॉयझन होतं, बरोबर ना? नाही हो. आता मात्र त्यांच्या बोलण्यात कॉन्फिडन्स नव्हता. तुमच्या नाहीचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही डॉक्टर राठोड. मला माहिती आहे तुम्हाला असं काही माहिती आहे जे मला माहीत होणं गरजेचं आहे. मी ते माहीत करून घेण्यासाठी काहीही करू शकतो. विसरू नका, गेल्या वेळेस मी तुम्हाला समुद्रात फेकेन म्हणालो होतो. यावेळेस ते कृतीत आणायला मला सेकंदाचा वेळ लागणार नाही. आरव त्यांच्यावर धारदार नजर रोखत म्हणाला. त्यांच्या अंगावर भीतीने सरकन काटा आला. त्यांनी भीतीने आवंढा गिळला. मी खरं काय ते सांगतो, ते कसं बसं म्हणाले. बोला, आरव त्यांच्यासमोर बसत म्हणाला. त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर काय सांगतील डॉक्टर राठोड? कळेल आपल्याला लवकरच येणाऱ्या पुढील भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.